नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो शकू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो चतू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:45 ते 11:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:34 आणि यमगंड काळ सकाळी 6:51 ते 8:18 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युतियोग करेल आणि हर्षल बरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभसरा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काय चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. अचानक काही लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता बऱ्याच म्हणत राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ही आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचं वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्याकडून कौतुक होईल आणि त्यांच्याकडून तुम्हाला योग्य ती मदतसुद्धा लाभू शकेल. कार्यक्षेत्रा संदर्भामधले काही नवीन संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. मात्र महत्त्वपूर्ण डिसिजन आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. छोटे मोठे लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. थोडंसं वैवाहिक जोडीदार बेबनाव वगैरे सुद्धा दिसून येईल. मात्र त्यांच्यावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळं थोडेफार वादविवाद होऊ शकतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या वडीलधाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. घरामध्ये थोडंसं वातावरण तापदायक होऊ शकेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातले कुठलीही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. त्यामुळे थोडीशी दमछाक झाल्यासारखे वाटेल. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध सुधारतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. मात्र कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या-मोठ्या कारणाने काही मतभेद होऊ शकतील. लाभसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. तुमच्या काम करण्याचा ओळखसुद्धा दांडगा राहील. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या कारणावरून खटके उडू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे आजच्या दिवशी थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. विचारांचं काहूर मनात माजेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका. महत्त्वपूर्ण डिसिजन घेऊ नका. आजच्या दिवशी दमछाक जास्त होईल. मात्र कामं पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं जास्तच जाणवेल. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.